नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते रानामध्ये शेतामध्ये आलो होतो. तर मला या ठिकाणी आल्यानंतर की मला फोन केला की रानात वायर लोंबकळते. मी इथले जे अधिकारी आहेत MSCB कडेपूरचे यांना सांगितलं की जे एडके म्हणून आहेत त्यांच्या रानातली वायर अशी लोंबकळते. वायर किती खाली आले हो दाखवा बघू. हां, हाताला थटते वायर. या ठिकाणी शॉर्ट सर्किटसुद्धा झाला. थोड्या वेळापूर्वीच मी इथले जे इंजिनियर आहेत घोरपडे साहेब त्यांना फोन केला की अशा स्वरूपाची वायर लटकते आहे. त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी वत्रे म्हणून एक वायरमॅन त्यांना फोन करा. मी त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा साधारण प्रकार एक महिनाभरापासून सुरू आहे. मला वाटतं अधिकारी किती निष्क्रिय आहेत. कोणाचा तरी जीव गेल्यानंतरच ते याकडे दखल घेणार आहेत का. हा डाम ह्यांच्या शेतामध्ये आहे. शेतामध्ये डाम ह्यांनी ठेवायचा की नाही हा ह्यांचा अधिकार आहे. असं असतानाही हे वर्षानुवर्ष शासनाला सहकार्य करत आलेत. त्यांच्या शेतामध्ये 2 डाम आहेत. 20 गुंठ्याचं क्षेत्रफळ आहे. छोटं क्षेत्रफळ आहे. परंतु हे कायम सहकार्याची भावना यांच्या मनात असल्यामुळे ह्यांना डांबाचं काय भाडं मिळतं का. नाही, डांबाचं भाडं पण मिळत नाही. त्यामुळे अतिशय शोकांतिक आहे. ही जर वायर खाली आली तर कोणीतरी मरण्याची वाट हे MSCBचं प्रशासन बघतंय का. फोन करूनही ते जर फोन अटेंड करत नसतील. आत्ता मी त्यांना घोरपड्यांना फोन केला, तुमच्या समोरही लावतो. तो घोरपड्याचा फोन स्विच ऑफ येतो आहे. मला वाटतं शासनाने यांना पगार कशासाठी दिलेत हे बघा. आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ते आता दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. मगाच्यानं फोन करतोय, फोन उचलत नाही आहेत. मी त्यांना कॉल मी मेसेज केले, उचलत नाही आहेत. आणि 15 दिवस झाले आज ही घटना या ठिकाणी घडते. मी कंटिन्यूस फोन करतोय. माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं की साहेब अशीची गोष्ट आहे, काय करू. तर ते बोलले मी साईटवरती कोणाला पाठवतो. पण साईटवरती कोणाला पाठवलं नाही. मरणाची वाट बघताय का. आत्ता शॉर्ट सर्किट झालं. इथं हे जे ठिबक आहे इथं जळलेलं आहे. साहेब नमस्कार. नमस्ते नमस्ते, बोला ना. तुम्हाला आत्ता फोन केला होता ना साहेब. ते 15 दिवसापासून साहेब झालं हो. काय झालंय. ते शेतामधून जे डाम गेलेत ना एडकेच्या शेतातून. कशाचं हो सर. शेतातून तुमचं नाव काय. निलेश महादेव एडके. निलेश महादेव एडके नाही का ते शेतात. हो ऐका ना ऐका. त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तिथं ताण टाकून देतो तर ते ताण टाकून देत नाहीये. आम्ही तिथं काम करतो म्हटलं तरी पण ते म्हणतात शिफ्ट करा. शिफ्ट ही अथॉरिटी आमच्याकडे नाहीये साहेब. मग ताण तर काढून नाही तात्पुरतं आता. मग अहो पण ते देतो म्हटलेलं पण त्यांनी गँग वत्रे होता माझा वायरमन. ते म्हटले नको आम्हाला शिफ्ट करायचं काढलेला आहे. आम्ही त्यांच्या मागे लागलेलो. अहो साहेब ते म्हणतात 4 वेळा ताण काढलेला आहे. मग ते साहेब असताना 4 वेळा ताण काढलेला आहे. जी सिस्टम आहे जी मला आहे तिथे इनलाईन पोल टाकून देतो म्हटलं त्यांना. मध्ये त्यांना दोन्ही गोष्टी नको होत्या. मला सांगा साहेब ते क्षेत्रफळ किती आहे. ते 3 पोल एका शेतामध्ये येणार. पण ऐका ना ऐका. पूर्वीची लाईन गेली सर. त्यामुळे आम्हाला बाकीचं काय करता येत नाही ना. आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही करणार ना. तर शिफ्टिंगची अथॉरिटी आमच्याकडे नाही. त्यांना सँक्शन करून करावं लागेल. मग साहेब ह्यांच्या आता तुम्ही पण नियम माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. पण आता ह्यांच्या शेतात पोल आहे. मग त्यांना तर जर भाडं मिळतं का, रेंटआउट मिळतं का, परमिशन काढलं. ऐका तो जो इश्यू आहे तो आपण DY साहेबांशी बोललं तर बरं होईल. परंतु साहेबांशी बोलणंही झालंय. आम्ही त्यांना ताण काढून देतो, काय प्रॉब्लेम नाही. अगोदर 4 ते 5 वेळा काढलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे 4 ते 5 वेळा. ऐका ना ऐका. पण आता आपल्याला तीच अवेलेबिलिटी आहे. मध्ये एक पोल टाकून देतो त्यांना सांगितलंय. 100 फुटात 3 पोल भरायला काय चालू. पण साहेब रान पण 20 गुंठ्याचं आहे. 3 पोल जर झाले साहेब. ऐका ना ऐका. पण माझ्याकडे जे चान्स आहेत का नाही तेवढं मी साहेब आपण ते वरिष्ठांशी बोलून पोल शिफ्ट करायचं असं बघा ना साहेब. हा ऐका ना. त्यासाठी आपल्याला सँक्शन घ्यावं लागेल. मी त्यांना ते सांगितलंय. सँक्शन घेऊन ते होऊन जाईल. आमच्या लाईनमन 2 वेळा येऊन गेलाय तिथे. सँक्शन घ्यायला साहेब आता कोणी सँक्शन घ्यायचं. आम्ही घ्यायचं काय यांनी. ते त्यांनी अर्ज करायचा वर सँक्शनला देणार आणि मग ते होणार ना. आपलं तेवढंच फक्त कम्युनिकेशन होतंय. आम्ही त्यावेळी तुम्हाला करून देतो म्हटलं. मी 7-8 महिने नवीन आलो इथे. हो माहिती. आधी काशीद साहेब होतं ना ते. हा साहेब ते काहीतरी मग ते शिफ्टिंगचं तुम्ही ते अर्ज करतील ते करून द्या ना. ऐका ना ते वर जाणार. मग तुम्ही साहेबांशी बोला. माझ्याकडे उद्या ऍप्लिकेशन द्या म्हणा पाठवून देतो. कुठले साहेब. फडे साहेबांकडे मी फॉरवर्डिंग करतो. मला उद्या ऍप्लिकेशन द्या. मी उद्या फॉरवर्ड करतो. बरं देतो साहेब. आमदाराचं लेटर द्या म्हणते. पत्र आणा. त्या डोईफोडे साहेब नंबर आहे का काय. आमदाराचं पत्र आणा म्हणते. हो आमदारचं पत्र. बरं मला सांगा आता पैसे किती मागितले तुला. पैशाविषयी म्हणजे डाम हे काढून बसवणे
हा. प्रत्येक डांबासाठी 5,000 रुपये खर्च. प्रत्येक डांबरावर 5. हा मग ते बी विषय काय आला तिथं मुलांनी म्हणून नाही ते हा हिंगणगावचे. मग त्याने काय केलेलं कनेक्शन त्यासनी बी नेत आहे. मग त्याने आम्ही सगळं त्यानंतर सगळे डांबे धावलं. तर ते म्हणले म्हणजे आपलं हे आहे ते काय म्हणायचं काम आपलं म्हणजे ही इंजिनियर आहे ती. मग ते म्हणले सरासरी एका डांबाला 5,000 रुपये खर्च येईल. बर. आता तुम्ही सगळ्यांनी जायचं त्याने तुम्ही अर्ज करा तिथं. अर्ज सकाळी आता गोरफड्या दे ना ह्या अर्ध्याला गेलेलो होतो. मग ती उडावडीची भाषा आज ताहीच नाही मी आता उद्या त्यांच्या ऑफिसला परवा जाऊन अर्ज द्यायचा ना. ऑफिसच गेलो कडेगावला अर्ज देऊन आलो डोयपोडे साहेब. हा मग काय बोलू डोयफोडे त्यांनी दिले पोच दिले ते म्हणते ते गाडीची पिशव्या डोयफोडे त्याचा नंबर आहे का? त्याचा नंबर आहे का डोयफोडे? नाही नंबर त्यांचा. ते काय म्हणते ते डोयफोडे साहेब? ते म्हणते मध्ये पोल टाकून घ्या आमदाराचं हे आणा पत्र आणा तुम्हाला त्या योजनेत बसवून देतो हे करतो. मग ह्याच पिकात लावायचं पीक लावायचं का नाही काय अशी गंभीर अवस्था आहे. आता डोयफोडे साहेबांना आम्ही भेटायला जाणार आहे आणि त्यांच्याकडून ही जी काही एक करेक्शन आहे म्हणजे डाम शिफ्ट करायचं असेल किंवा ताण द्यायचं असेल ताण देऊन उपयोग नाही. 4 ते 5 वेळा ताण या ठिकाणी दिलेला आहे. हो त्यामुळे आता इथे पोल नाही आम्ही म्हणतो बांधावरती पोल टाका म्हणतो ना तुम्ही सर. कारण की क्षेत्र जास्त आहे तुला छोटं क्षेत्र आहे 20 गुंठ कसता पण येत नाही. त्यामुळे हा बाब गंभीर आहे. आगामी काळात या विषयात MSB जर कारवाई केली नाही आम्ही सगळे MSB कार्यालयामध्ये चक्काच्या मन आंदोलन करणार आहोत. धन्यवाद.